नमस्कार मित्रांनो, आज आपण 8वीचं प्रकरण 3 घातांक आणि घनमूळ इंडायसेस अँड क्यूब रूट्स या प्रकरणातील 3रा भाग आज अभ्यासणार आहोत। यापूर्वी या प्रकरणातील 2 भाग आपण अभ्यासले आहेत। पहिल्यांदा की दिलेल्या संख्येचा घातांक जर परिमेय संख्या असेल तर त्या संख्येचा अर्थ काय आणि त्यावरती उदाहरण सोडवले होते। Meaning of numbers having index in rational number in form 1 upon l and the meaning of number which have index is rational number in form m upon l। दिलेल्या संख्येचा घातांक जर परिमेय संख्या असेल आणि तो जर n छेद n 1 छेद n या रूपातील असेल आणि दुसरा परिमेय संख्येचा अर्थ की ज्याचा घातांक हा m छेद n या रूपातील आहे। यासाठी आपण सराव संच 3.1 आणि 3.2 या दोन्ही सराव संचामधली उदाहरणे कशी सोडवायची याचा अभ्यास केलेला होता। आज आपण सराव संच 3.3 साठी अभ्यास करत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3 साठीची उदाहरणे आपण घेऊ। तुम्ही त्या उदाहरणांचं नीट निरीक्षण करा आणि आपल्या वहीवरती सराव संच प्रॅक्टिस सेट 3.3 तुम्ही सोडवायचा आहे। तर गेल्या वर्षामध्ये 7वीच्या वर्गामध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ या प्रकरणाचा अभ्यास केलेला होता। तर वर्ग आणि वर्गमूळामधले काही घटक आता आपल्याला लक्षात येतात का याविषयी आपण माहिती घेऊ। इफ नंबर इज रिटन 3 times and multiple, then the product is called cube of the number। जेव्हा एखादी संख्या 3 वेळा घेऊन तिचा गुणाकार केला जातो तेव्हा त्या संख्येला त्या दिलेल्या संख्येचा घन असं म्हणतात। 7वीच्या वर्गामध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स याविषयी माहिती घेतली होती। 6 and 6 implies 6 into 6 implies 6 square is equal to 36। 6 into 6 is equal to 36। It is a 6 square is equal to 36। आपण 6 गुणिले 6 ही संख्या 6 चा वर्ग दर्शविते आणि ती त्या वर्गाची किंमत ही 36 येते। याच पद्धतीनं आपण -6 into -6 या दोन संख्यांचा गुणाकार केला तर इथं मायनस इंटू मायनस प्लस 6 into 6 36 -6 square is equal to 36 plus 36 and also 6 square is equal to plus 36। म्हणजे 6 चा वर्ग पण हे 6 धन आहेत प्लस मधले आहेत पॉझिटिव्ह नंबर आहे हा याचा स्क्वेअर हा प्लस 36 आहे आणि इथं -6 स्क्वेअर इज इक्वल टू आल्सो प्लस 36। म्हणजे धन 6 चा वर्ग धन 36 आहे आणि ऋण 6 चा वर्ग हा सुद्धा धन 36 आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्या असं निदर्शनास येतं की या 36 चे 2 स्क्वेअर रूट आहेत, 2 वर्गमूळ आहेत आणि ती वर्गमूळ ही एक आहे +6 आणि दुसरा रूट आहे -6। दुसरे एक उदाहरण घेऊ आपण। 5 into 5 is equal to 5 square is equal to 25। 5 into 5 implies 5 square and square of 5 is equal to 25। Also -5 into -5 is equal to -5 square and is also plus 25। इथं 5 चा वर्ग केला धन 5 चा वर्ग केला तो 25 आला, तो धन 25 आला आणि -5 चा स्क्वेअर केला तो सुद्धा प्लस 25 आला म्हणजे धन 25 आला। यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ही जी संख्या आहे वर्ग संख्या या संख्येची ही 2 मूळ या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। जसं की 36 ची 2 मूळ एक -6 आहे आणि एक +6 आहे। इथं 25 ची 2 रूट आहेत, एक
+5 आहे आणि दुसरा -5 आहे, which indicate that the number 36 is 2 square roots. One is +6 and second is -6. In here also 25 have 2 square roots. First +5 and second is -5. या पद्धतीनं या संख्यांची 2 वर्गमूळ आपल्या लक्षात येतात. मग यावरून आपण काय म्हणू शकतो की एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. फर्स्ट इज प्लस अँड सेकंड इज मायनस. प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमूळ असतात आणि त्या 2 वर्गमूळापैकी एक धन वर्गमूळ असतं आणि दुसरं ऋण वर्गमूळ असतं. याचबरोबर स्क्वेअर रूट ऑफ 0 शून्याचं वर्गमूळ हे नेहमी 0 असतं. आता इथं शून्याला धन आणि ऋण किंवा प्लस मायनस देण्यात काही अर्थ असं नाही, म्हणून शून्याचं वर्गमूळ हे 0 असतं. मग इथं धन 0 घ्या किंवा ऋण 0 घ्या. आपण हे पाहिलं की कोणत्याही धनसंख्येला 2 मुळं असतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह. कोणत्याही धनसंख्येला 2 वर्गमूळ, एक धन वर्गमूळ आणि दुसरं ऋण वर्गमूळ. If number is written 3 times and multiplied, then product is called cube of the number. एखादी संख्या 3 वेळा घेऊन जर तिचा आपण गुणाकार केला तर त्या संख्येला दिलेल्या संख्येचा घन असं म्हणतात. आता आपण काय पाहिलं की प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमुळे असतात. आणि 0 या संख्येचे वर्गमूळ 0 असते. प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमूळ असतात आणि 0 या संख्येचे वर्गमूळ हे 0 असते. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर has 2 roots. आणि square of 0 is 0. आता आपण घन कशाला म्हणायचं आहे, क्यूब कशाला म्हणायचं आहे याविषयी माहिती घेणार आहोत. इफ नंबर इज रिटन 3 टाइम्स and multiplied, then the product is called cube of the given number. एखादी संख्या 3 वेळा घेऊन तिचा जर आपण गुणाकार केला तर येणाऱ्या गुणाकाराला दिलेल्या संख्येचा घन असं म्हणतात. मग असे काही घन आपण या ठिकाणी पाहू. उदाहरणार्थ क्यूब ऑफ 7 इज इक्वल टू 7 into 7 into 7 यांचा गुणाकार करायचा आहे. 7 into 7 49 into 7 यांचा प्रॉडक्ट 343. 7 चा घन हा 343 येतो. याच पद्धतीनं दुसरा एक क्यूब पाहू. क्यूब ऑफ 10 is equal to 10 into 10 into 10 is equal to product of 10 into 10 100 into 10 is equal to 1000. Product of cube of -5, therefore -5 into -5 into -5. -5 चा घन केला आपण. इथं 10 चा घन केला होता. 10 3 वेळा लिहिले गुणाकाराच्या रूपात.
10 गुणिले 10 100 गुणिले 10 बरोबर 1000. 7 गुणिले 7 49 गुणिले 7 7 9 63 ला 3 हातचे 6 आणि 7 चौक 28 आणि 6 34 म्हणजे 7 चा घन 343 आला. इथं 10 चा घन 1000 आला. आता -5 चा घन करायचा आहे. क्यूब ऑफ -5 इज इक्वल टू -5 इंटू -5 इंटू -5. द प्रॉडक्ट ऑफ -5 इंटू -5 -5 आणि -5 चा गुणाकार मायनस इंटू मायनस प्लस 5 इंटू 5 25 इंटू -5 इज इक्वल टू परत गुणाकार आहे +25 आणि -25. आता गुणाकार आहे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून प्लस इंटू मायनस मायनस 25 इंटू 5 125 माइनस 8 स्क्वेअर 8 क्यूब -8 इंटू -8 इंटू -8 इज इक्वल टू अगोदर हा गुणाकार करू. -8 इंटू -8 प्लस 64 इंटू -8 इज इक्वल टू प्लस इंटू मायनस मायनस and product of 64 into 8 8 4 चा 32 रिमाइंडर 3 8 6 चा 48 प्लस 3 51 -8 गुणिले -8 गुणिले -8 बरोबर माइनस माइनस प्लस 64 64 गुणिले -8 बरोबर -512. आता हे जे आपण काही या ठिकाणी घन घेतले याचा विचार करा, निरीक्षण करा आणि काय लक्षात येते ते बघा. इथं +7 चा क्यूब केला तो +343 आला. इथं +10 चा क्यूब केला तो +1000 आलेला आहे. -5 चा क्यूब केला -5 चा घन केला तो -125 आलाय आणि -8 चा क्यूब केल्यानंतर -512 या पद्धतीनं हे क्यूब आलेले आहे. मग इथं दोन उदाहरणं सेम आहेत की इथं आपण प्लस रॅशनल नंबर घेतले, परिमेय संख्या घेतल्या की ज्या धन आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि इथं दोन रॅशनल नंबर घेतले, परिमेय संख्या घेतल्या त्या परिमेय संख्या निगेटिव्ह आहेत, मायनस मधल्या आहेत आणि यांचे क्यूब केले, घन केले तर असं लक्षात आलं की या ज्या दोन संख्या धन होत्या, पॉझिटिव्ह होत्या त्यांचे घन क्यूब हे पॉझिटिव्ह आलेले आहे, प्लस आलेले आहे आणि दोन मायनस संख्या होत्या यांचे क्यूब केले त्यावेळी त्यांचे क्यूब हे मायनस मध्ये आलेले आहे. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की धनसंख्येचा घन हा धन असतो आणि ऋण संख्येचा घन ऋण असतो. क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह अँड क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. धनसंख्येचा घन धन असतो. क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह आणि ऋण संख्येचा घन हा ऋण संख्या असतो. क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. या उदाहरणावरून आपल्या या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आता यापुढं काही डेसिमल असलेल्या संख्येचा क्यूब कसा काढला जातो किंवा तो काय येतो किंवा त्यामध्ये जर तो काढला तर त्यामध्ये निरीक्षणांती आपल्याला काय दिसून येत आहे याविषयी आपण माहिती घेऊ. एक उदाहरण घेतलंय आपण या ठिकाणी. एक लक्षात घ्या की पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह नंबरचा क्यूब निगेटिव्ह असतो. धनसंख्येचा घन धनसंख्या असतो आणि ऋण संख्येचा घन ऋण संख्या असतो. आता डेसिमल फॉर्म मधल्या ज्या काही संख्या आहेत, दशांश अपूर्णांकातल्या ज्या संख्या आहेत
त्यांच्या घनामध्ये आपल्याला काय फरक दिसून येतोय का याविषयी आपण माहिती घेऊ. क्यूब ऑफ 1.2 इज इक्वल टू 1.2 इंटू 1.2 इंटू 1.2. 3 टाइम्स आपण हा प्रॉडक्ट करणार आहोत 1.2 चा. तर हा प्रॉडक्ट 1.44 इंटू 1.2. आपल्याला माहित आहे की 12 इथं पॉइंट न विचारात घेता संख्या बनतात 12. 12 गुणिले 12, 12चा स्क्वेअर वर्ग 144 येतो. आणि पॉइंट गुणाकारामध्ये इथं एका संख्येनंतर पॉइंट आहे, एका स्थळानंतर पॉइंट आहे, म्हणजे गुणाकारामध्ये आपण 2 स्थळानंतर पॉइंट दिलेला आहे. आणि मग आता इथं 1.44 इंटू 1.2 परत 12 न गुणाकार करू, पॉइंट विचारात न घेता. 12 चोक 48, 4, 12 चोक 48 4, 52, 5, 12 1 12 आणि 5 17. पॉइंट जसं इथं 1 आणि 1 नंतर होता तर उत्तरामध्ये आपण 2 नंतर दिला. तर आता इथं प्रश्नामध्ये 1 2 आणि 3 संख्या आहेत, म्हणून 1 2 आणि 3 संख्या येतील. तर पॉइंट या ठिकाणी येईल. अर्थातच हा क्यूब ऑफ 1.2 इज इक्वल टू 1.728. क्यूब ऑफ 2.5, 2.5 चा घन किती येतोय पाहायचा आहे. तर याला आपण असं लिहू 2.5 इंटू 2.5 इंटू 2.5. 3 वेळा लिहिलं. हा गुणाकार करू. जर वर्ग येत असतील तर मग आणखीनच उदाहरण हे सोडवण्यासाठी सोपे जातील. 25 चा पॉइंट विचारात न घेता आपण पटकन कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे, म्हणून पॉइंट विचारात न घेता संख्या होतील 25 आणि 25. मग 25 चा वर्ग तो 625, 625. गुणाकार आहे 2 नंतर पॉइंट येईल इथं 6.25 इंटू 2.5. आता परत 2.5 आणि 6.25 चा गुणाकार करत असताना या ठिकाणचे डेसिमल पॉइंट विचारात न घेता गुणाकार केला तर 25 न 625 ला गुणायचा आहे, म्हणजे 25 5 125, हातचे 12, 25 दोन्ही 50 आणि 12 62, हातचे 6, 25 सख 150 आणि 6 156. पॉइंट 1 आणि इथं 2 नंतर आणि इथे 1 नंतर आहे, म्हणून 1 2 आणि 3 नंतर आहे. आणि मग क्यूब ऑफ 2.5 इज इक्वल टू 15.625. 2.5 चा घन हा 15.625 येतो किंवा 15.625 या पद्धतीनेही याचं वाचन केलं जातं. आता याच पद्धतीनं आपण आणखी एक उदाहरण पाहू. दिलेल्या संख्येचा घन करा. फाइंड द क्यूब. -2/3. देन वी राइट -2/3 into -2/3 into -2/3. आपण पाहिलं आहे की ऋण संख्येचा घन ऋण संख्या असतो, म्हणजे इथं मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस 2 चा 3 वेळा गुणाकार केला 2 इंटू 2 इंटू 2 अपॉन 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि मग मायनस 2 चा 3 वेळा गुणाकार केला 2 दोन्ही 4 दोन्ही 8 छेद 3 त्रिक 9 त्रिक 27 म्हणजे मायनस क्यूब ऑफ -2/3 इज इक्वल टू -8/27 वजा 2/3 संख्येचा घन वजा 8/27 आलेला आहे. आता घन कसा करायचा याची माहिती आपण घेतली. गेल्या वर्षामध्ये 7वीच्या वर्गामध्ये दिलेल्या संख्येचा वर्गमूळ काढणे आणि त्यासाठी पद्धत वापरली होती आपण अवयव पद्धत.
how to find square root of given number by factorization method. Same method using for find cube root of given number. दिलेल्या संख्येचं घनमूळ अवयव पद्धतीनं जसं वर्गमूळ आपण शोधलं अगदी त्याच पद्धतीचा वापर करून दिलेल्या संख्येचं घनमूळ आपल्याला काढता येतं. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की फाइंड द क्यूब ऑफ 512, क्यूब रूट ऑफ 512. दिलेल्या संख्येचे अवयव पद्धतीने घनमूळ काढा आणि मग 512चं घनमूळ काढायचं आहे. याला आपण 512चे घनमूळ म्हणतो किंवा घनमुळात 512 असं म्हणतो. त्यापूर्वी जर आपण दिलेली संख्या या स्वरूपात दिलेली असेल की 512चे घनमूळ काढा, तर मग या 512चे मूळ अवयव शोधायचे. हे मूळ अवयव शोधत असताना इथं दिलेली संख्या ही ऑड आहे का इव्हन आहे हे अगोदर समजणं गरजेचं आहे. ते आपल्या लक्षात येतं की दिलेली संख्या ऑड आहे का इव्हन आहे. मग आता दिलेली संख्या ही सम आहे म्हणजे या संख्येला 2 भाग जातो म्हणजे दिलेल्या संख्येचा 2 हा अवयव आहे. म्हणून पहिला अवयव या संख्येचा 2 आहे तो आपण शोधून काढला. हे कशावरून ठरवलं? दिलेली संख्या सम आहे का विषम आहे. संख्या जर लहान असेल तर आपल्याला पटकन त्याचे अवयव काढता येतात, पण अशी जर मोठी असेल तर मग त्यासाठी समसंख्या आणि विषम संख्या याचा विचार करून अगोदर त्याचा अवयव कोणता असेल हा पहिला अवयव शोधला की मग नंतरचे अवयव आपल्याला निघतात. 2 हा अवयव आहे. आता 2 न या संख्येला भाग दिल्यानंतर 2 ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर 512 येतो याची माहिती मिळेल. आणि मग पहिला अवयव 2 आहे. 2 न 512 ला भाग देऊ आपण तर बे दोन्ही 4 या 5 ला भाग देत असताना बे दोन्ही 4 2 चा भाग गेला या 5 पैकी 4 उरले 4 गेले 1 उरतो. या ठिकाणी संख्या 11 बनते. बघा अवयव काढण्याची पद्धत आहे. तर आता 2 न भाग द्यायचा संख्या मिळाली आहे 11. 2 न डिवाइड केल्यानंतर 11 ला बे पंचे 10 2 5 चा 10 परत 1 उरतो. उरलेला 1 या ठिकाणी मांडला. इथं 12 झाले. भाग देतोय आपण 2 न 12 ला भाग 2 6 चा 12 बे सख 12. आता इथं परत समसंख्या आहे का विषम संख्या आहे. पहिला अवयव 2 मिळालाय. नंतरची संख्या सम आहे का विषम आहे कळतं आपल्याला. ऑड आहे का इव्हन आहे कळतं. मग ही संख्या सम आहे म्हणून याला 2 न आणखी भाग जाईल. 2 न भाग देऊ. आता या संख्येला भाग द्यायचा आहे तर 2 न 2 ला भाग दिला 1 चा भाग जाईल. 2 न 4 काही उरत नाही. 2 मधून 2 वजा झाले 0 येतील. आता 2 न 5 ला भाग देताना बे दोन्ही 4 असं म्हणावं लागेल. आता 5 पैकी 4 गेले 1 उरणार आहे. उरलेला 1 आपण इथं मांडला गृहीत धरला थोड्या वेळासाठी आणि इथं संख्या बनते मग 16. बे 8 16 2 8 चा 16. अशा पद्धतीनं आपण याचे अवयव काढत चाललोय. आपण पहिला अवयव 2 मिळाला. 512 चा पहिला अवयव 2 आणि नंतरचा अवयव मिळाला 256 256. नंतर हे 2 ला 2 मांडलेत गुणिले या 256 चे अवयव शोधत असताना पहिला अवयव 2 मिळालाय. 2 न 256 ला भाग दिला तर 128 मिळाले 128. आता 2 into 2 into आता हे जर पाड्यातली संख्या असेल
टेबल मधली संख्या असेल तर आपल्याला पटकन याचं उत्तर शोधता येईल. तर 16 × 8, 16 8 चा 128 म्हणून याला आपण असं लिहू 16 × 8. 2 × 2 × आता 16 चे अवयव प्राईम आपण फॅक्टर पाहतोय म्हणून 16 काही प्राईम नंबर नाही, तर प्राईम नंबर सगळेच येतील या पर्यंत आपल्याला जायचं आहे. तर 16 चे अवयव फॅक्टर 4 × 4, 8 चे फॅक्टर 4 × 2, therefore 2 × 2 × फॅक्टर ऑफ 4 2 × 2. 4 चे अवयव 2 × 2. बघा या 2 × 2 ला हे 2 × 2 दिले, या 4 च्या बदल्यामध्ये 2 × 2 दिले. आता या 4 च्या बदल्यामध्ये 2 × 2, परत या 4 चे फॅक्टर 2 × 2 आणि हे 2. आता या मिळालेले सर्व फॅक्टर हे प्राईम नंबर आहे, फॅक्टर प्राईम आहे, मूळ संख्या आहे त्या 2. आता याच्या पुढे काही अवयव पडणार नाहीत कारण प्राईम नंबरचे फॅक्टर पडत नाही हे माहिती आहे आपल्याला. मग आता या सर्व संख्या परिमेय मूळ आहेत, याचे अवयव पडत नाही. आता आपली अवयव काढण्याची फॅक्टर घेण्याची क्रिया थांबलेली आहे. मग काय करायचं, जसं वर्गमूळ काढत असताना मिळालेल्या फॅक्टरचे आपण 2 ग्रुप करत होतो, 2 गट करत होतो, तसं घनमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढत असताना 2 गट केले, घनमूळ काढत असताना 3 गट करायचे आहेत आणि म्हणून पहिला गट सारखे गट तयार होतील 1 2 3, 1 2 3 आणि 1 2 3. आणि मग याचा पैकी एक गट घ्यायचा 2 × 2 × 2. का तर घनमूळ काढायचं. आपण दिलेल्या संख्येच्या गुणाकारातला तिसरा हिस्सा कोणता म्हणून दिलेल्या संख्येच्या अवयवाचे आपण गुणाकार केले आणि त्याचे 3 समान हिस्से केले, त्यातला एक हिस्सा घेतला घनमूळ काढायचा आहे म्हणून. आणि मग ही संख्या जी दिलेली होती, गिवन नंबर होता, तो आपण चिन्हामध्ये लिहिणार आहोत, साइन मध्ये लिहिणार आहोत. तर घनमुळात 512 क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू 2 × 2 × 2 इज इक्वल टू 8. Therefore, क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू 8. हे फॅक्टरायझेशन मेथडनं आपण 512चं अवयव पद्धतीनं 512चं घनमूळ काढलेलं आहे. अशाच पद्धतीनं आपण आणखी एक उदाहरण घेऊ आणि त्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं आहे हे पाहू. म्हणजे तुम्हाला सराव संच 3.3 प्रॅक्टिस सेट 3.3 मधली उदाहरणं सोडवता येतील. तर दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. फाइंड क्यूब रूट ऑफ 125. 125 चे घनमूळ काढा. कोणत्या पद्धतीनं, तर या फॅक्टरायझेशन मेथडनं, अवयव पद्धतीनं. बघा 125 चे अवयव सोपं आहे. काय अवयव, मुख्य अवयव 2 आहेत. कोणते, तर 25 × 5 25 × 5 इज इक्वल टू 25 चे फॅक्टर प्राईम फॅक्टर घ्यायचे आपल्याला. 25 5 × 5 × 5. या 25 च्या बदल्यामध्ये त्याचे अवयव लिहिले 5 × 5 गुणिले हे शिल्लक राहिलेले 5. आणि आता हे सगळे प्राईम नंबर आहे, त्याच्या पुढे फॅक्टर पडणार नाही म्हणून आपली फॅक्टर पाडण्याची, अवयव पाडण्याची क्रिया थांबलेली आहे. आता 3 गट सारखे करू होतात का ते पाहू. तर 1 2 3 संख्या त्या सेम आहे म्हणून प्रत्येक एका संख्येचा एक भाग होईल. आणि घनमूळ काढायचं आहे, तिसरा मूळ काढायचा आहे, तिसरा हिस्सा बाजूला काढायचा आहे म्हणून आपण एक हिस्सा बाजूला घेतला तिसरा, आणि हे आहे या दिलेल्या संख्येचं क्यूब रूट. तर आपल्याला मिळतं क्यूब रूट ऑफ 125 इज इक्वल टू 5. मेथड कोणती वापरली आहे, तर फॅक्टरायझेशन मेथड वापरली आहे, अवयव पद्धत वापरली आहे. असेच आणखी तुम्हाला उदाहरणं घ्यायची आहेत आणि त्या संख्येची तुम्ही घनमूळ काढायची आहेत. आणखी एक सोपं उदाहरण घेऊ आपण. फाइंड द क्यूब रूट ऑफ 1000. 1000 चे घनमूळ काढा. हे सुद्धा सोपं उदाहरण आहे. 1000 चे घनमूळ, 1000 चे अवयव काढत असताना
हजार आपल्याला सहज अवयव पाडता येतील याचे. पहिला अवयव 100 घेतला आपण फॅक्टर, नंतर 100 into 10 इज इक्वल टू 1000. देअरफॉर 100 चे फॅक्टर 100 into 100 into 10. आता परत या मूळ संख्या नाहीत म्हणून 5 into 2 5 into 2 5 into 2 मूळ अवयव पद्धत. आणि मग आता या सर्व संख्या मूळ आहेत, त्यांचे 3 गट सारखे झाले आहेत. 5 गुणिले 2 5 गुणिले 2 5 गुणिले 2 3 सारखे गट झाले. दिलेल्या सर्व संख्या प्राईम आहेत, मूळ आहे. अशा वेळी मग एक गट बाजूला घेऊ 5 into 2 आणि ही संख्या चिन्हामध्ये लिहू. तर घनमुळात 1000 बरोबर 5 गुणिले 2 बरोबर 10, म्हणजे 1000 चं घनमूळ हे 10 येतं. क्यूब रूट ऑफ 1000 इज इक्वल टू 10. या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 3.3 यामधली उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. तुम्हाला हा भाग समजलेला असेल. याच्यावर उदाहरणं सोडवा म्हणजे आणखी तुमचा जास्तीचा सराव होईल. पुस्तकात थोडी जरी उदाहरणं दिलेली असतील तरी तुम्ही आणखी जास्तीची उदाहरणं घ्या आणि त्याचा सराव करा. आता काही वेळा या सर्व दिलेल्या संख्या या रॅशनल नंबरच्या स्वरूपातल्या आहेत, परंतु इथं न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर इथं सगळ्या संख्यांचे डिनॉमिनेटर हे 1 होते, छेद 1 होता. पण काही वेळा दिलेल्या संख्येचा छेद 1 पेक्षा दुसरा असतो, तर मग त्या संख्येचं क्यूब रूट कसं काढायचं आहे हे आपण आता या ठिकाणी पाहू. आता या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. घनमुळात 125 छेद 343 हा मायनस नंबर आहे आणि m छेद n या रूपातली ही परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे. तर याचं घनमूळ काढत असताना इथं आपण असं लिहू की मायनस याचे अवयव घेऊ आपण. 125 चे अवयव येतात आपल्याला 5 into 5 into 5 आपण 343. तर इथं दिलेली संख्या ही विषम आहे, 2 न भाग जात नाही, 4 न नाही, 6 न नाही. आता प्रश्न राहिला 5 चा. एकच स्थानी 5 किंवा 0 नाही युनिट प्लेसला, म्हणून 5 नाही भाग जात नाही. मग राहतो प्रश्न तो 7 चा. 7 न चेक करू आपण. 343 343 अपॉन 7 7 7 चौक 28 6 उरतात, वरून 3 घेतले 7 9 63 9 उरतात, म्हणजे 9 चा भाग जातो. आणि म्हणून पहिला फॅक्टर हा 7 आहे आणि दुसरा फॅक्टर 49 आहे. परत आणखी याचे आपण अवयव घेत जाऊ. मायनस इन क्यूब रूट 5 into 5 into 5 अपॉन 7 into फॅक्टर ऑफ 49 7 into 7 इज इक्वल टू मायनस इन रूट 5 into 5 into 5 3 वेळा गुणाकार आहे 5 चा, म्हणून याला आपण 5 चा घन लिहू. क्यूब ऑफ 5 आणि इथं क्यूब ऑफ 7. मग इथं जर एखाद्या हा घातांकाचा नियम आपण या ठिकाणी वापरणार आहोत. a raised to m raised to b raised to m is equal to आणि मग इथले 3 घनमुळातले आणि हे 3 काढून टाकू, म्हणजे काय राहील 5/7. हे घनमुळात आहेत, हा घन आहे आणि म्हणून हे 3 या ठिकाणी निघून जातील. शिल्लक राहील 5/7, परंतु हे मायनस आहेत म्हणून मायनस क्यूब रूट ऑफ 125/343 इज इक्वल टू मायनस 5/7.
या पद्धतीनं दिलेल्या संख्येची घनमूळ आपल्याला काढता आली पाहिजे। आता काही वेळा जी घनमूळ दिलेली असतात ते काही उदाहरण असं दिलेले असते की घनमुळात इन क्यूब रूट 729 इज इक्वल टू 9। इथं दिलंय आपल्याला की 729 चे घनमूळ 9 आहे। क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9। देन फाइंड क्यूब रूट ऑफ 0.00729। जर 729 चं घनमूळ 9 असेल तर या संख्येचं दिलेल्या संख्येचं घनमूळ काढा। आपण सुरुवातीच्या भागामध्ये आजच्या हे पाहिलं होतं की दशांश संख्येचं ज्यामध्ये दशांश असतात त्या संख्येचं घन केल्यानंतर काय होतं, तर ज्यावेळी आपण हा घन केला होता की 0.5 इज इक्वल टू क्यूब ऑफ 0.5 इज इक्वल टू 0.125। आता काय केलं इथं 0.5 चा घन 0.125 आहे। 0.5 क्यूब ऑफ 0.5 इज इक्वल टू 0.125। इथं दिलेल्या संख्येमध्ये दशांशानंतर एक संख्या आहे आणि डेसिमल पॉइंट नंतर एक संख्या आहे आणि आलेल्या उत्तरात डेसिमल पॉइंट नंतर 3 संख्या आहे। म्हणजे घनमुळात इथं 1 असताना 3 संख्या आल्या। आता इथं घनमुळात क्यूब रूट मध्ये 1 2 3 4 5 and 6 नंबर आहे आणि म्हणून या संख्येचं घनमूळ तर दशांशानंतर 1 असेल तर 3 येतात। इथं दशांशानंतर 6 संख्या आहेत म्हणजे इथं दशांशानंतर 2 संख्या पाहिजेत। हे 729 चे 9 तर आहेतच, पण आणखी एक संख्या आपल्याला इथं पाहिजे आणि ती आहे 0 आणि इथं घेतला पॉइंट म्हणून 0.09। क्यूब रूट ऑफ 0.00729 इज इक्वल टू 0.09। हे जर असं दिलेलं असेल की या संख्येचं घनमूळ 125 चे घनमूळ 5 आहे तर फाइंड क्यूब रूट ऑफ 0.125। मग 5 चं घनमूळ 125 आहे तर 0.125 चं क्यूब रूट किती असेल, तर अर्थातच इथं पॉइंट नाही आणि एक पॉइंट असताना 3 पॉइंट येतात। इथं बघा 0.5 0.125 मग इथं 0.125 अर्थातच 0.5 म्हणून या संख्येचं घनमूळ हे 0.5 आहे। या पद्धतीने आपण सराव संच 3.3 यामधली उदाहरणं पाहिली। सराव संच 3.3 मधली उदाहरणं पाहिलेली आहेत। आता तुम्ही पुस्तकातला म्हणजे सराव संच दिलेला आहे आणि त्यात काही उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा।